हाय गाईज, दिस इज चेतन. तर ही जे आता तुम्ही बघितलं ना, तर ती बेसिकली म्हणजे सातारा आहे. पुण्यापेक्षा साताऱ्यात लय फरक आहे, म्हणजे मोठा. तुम्ही जर पुण्याला गेला, म्हणजे पुण्याला जर तुम्ही जर राहत असला, तर तुम्हाला पुण्यामध्ये अशी कुठली जागा अशी कुठे तुला दिसणार पण नाही. साताऱ्यात तुम्ही जाल तिथं अशी जागा आहे. तर मी बाहेर आलो आहे, तुम्हाला माझं घर दाखवतो. ही बघा, ही आम्ही घराच्या कडेला ही झाडं लावलं. पुण्यात असं कुठं म्हणजे घ्यायचं झालं, आता ही समजा ही आमचं घर आहे. आता हा असं घर जर बांधायचं झालं तर पुण्यामध्ये बऱ्यापैकी 1.5 कोटी लागतात. आणि म्हणजे ते म्हणजे कुठल्या एरियात त्याच्यावर डिपेंड करतं. पण तुम्ही गावात बिवात राहत असाल तर तुम्हाला अशी सहज जागा आणि प्लस तुम्ही 20 लाखामध्ये घेऊ शकता. हे सगळं पॉसिबल आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि हे आमचं एकदम छोटं घर आहे. हे मम्मी बसली आहे, भांडी घासती आहे. आणि हे आम्ही थोडी आमची जागा आहे, आम्ही बऱ्यापैकी म्हणजे झाडं लावलेत. हे आम्ही पपईचं झाड पण लावलंय. म्हणजे आमची हिथं आमची जेवढी जागा आहे ना थोडी राहिलेली, त्यामध्ये आम्ही थोडी थोडी झाडं लावले. ठीक आहे बघा, हे आम्हाला लावलेली पपईची झाडं आहेत. 3-4 आहेत छोटी छोटी. आणि ही कोरपड आहे. म्हणजे मेन गोष्ट काय, थोडी जर जागा असली तर आपण लावू शकतो. पण पुण्यामध्ये असं नाही पॉसिबल. कमीत कमी म्हणजे आता पुढची जी बेसिकली जी जनरेशन येणार आहे त्याला पण काय म्हणतात त्याला, की काइंड ऑफ म्हणजे त्याला असल्या गोष्टी कुठं माहीतच नाही. तीच ती म्हणजे काय 1 BHK 2 BHK असणार आणि त्याच्यामध्ये तेवढं पुरतंच माणूस इकडे तिकडे फिरणार. आणि त्याला असं जे म्हणतात ना ओपन, त्या काइंड ऑफ फिलिंग ती येणारच नाही कधी. तर चला आपण थोडं कॅनल नाही तुम्हाला दाखवतो कॅनलचा नजारा. पाणी पण आहे आता. या काय हो बाबा, काय करताय? जळण करताय इतक्या रात्रीचं? ही अशी दिसतात गावात असण्याचाच फायदा असतो. माणसाशी बोलणं होतं. पुण्यामध्ये काय घंटा होतं. हे बघा, ही कॅनल आहे. मला माहित नाही कधी बांधलाय हो, पण आमच्या इकडची काय कॅनल इंग्रजांपासून आहेत. म्हणजे त्यांच्या काळात बांधलेलं. तिथं काहीतरी 1983 का 1883 आहे नोट. तुम्हाला मी फोटो शेअर करीन त्याचा. हाय.